नमस्कार मित्रांनो, माहिती योजनेची या YouTube चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात पुढचा हप्ता कधी येणार? विशेषतः दोन महत्त्वाच्या योजना, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि PM किसान सन्मान निधी योजना यांच्या हप्त्याबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे. आपल्या अनेक शेतकरी मित्रांनी हेच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले आहेत. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला खास आणि अचूक माहिती देत आहोत. सध्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी परदेश दौऱ्यावर आहेत. त्यामुळे 9 जुलैपर्यंत हप्ता खात्यात येणार नाही हे निश्चित आहे. ही गोष्ट तुम्ही निश्चितपणे समजा की 9 जुलैपर्यंत तुमच्या खात्यामध्ये या दोन्ही योजनांचा हप्ता येणार नाही. आता काय येणार नाही याचं कारण पुढे दिलेलं आहे. आता ते कारण सुद्धा तुम्ही जाणून घ्या. पंतप्रधान मोदीजींच्या हस्तेच हप्ता बटन दाबून पाठवला जातो. म्हणजे नरेंद्र मोदी ज्या वेळेस मोठ्या कार्यक्रमामध्ये या हप्त्याविषयी घोषणा करतात तर त्यांच्या माध्यमातूनच म्हणजे त्या कार्यक्रमानंतरच हप्ता हा संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवण्यास सुरुवात होते. आतापर्यंत 19 हप्ते त्यांनी अशाच पद्धतीने देशभरात पाठवले आहेत आणि यंदाचा 20वा हप्ता सुद्धा त्यांच्याच उपस्थितीत वितरित केला जाणार आहे. मोठा प्रश्न म्हणजे हा हप्ता शेवटी कधी येणार? आणि हाच सगळ्यांसाठी खूप मोठा प्रश्न बनलेला आहे की शेवटी हा 20वा जो हप्ता आहे तो कधी येणार आहे. आता त्या संबंधित माहिती त्याच्याविषयीची सगळ्यात महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. आता मिळालेल्या माहितीनुसार 9 जुलैच्या नंतर म्हणजे जवळपास 20 जुलैपर्यंत केंद्र सरकारकडून एक विशेष कार्यक्रम ठरवण्यात येईल आणि याच कार्यक्रमामध्ये PM किसान योजनेचा हप्ता थेट खात्यात जमा केला जाईल. हप्त्याच्या वितरणासाठी जे 4 महिन्यांचे अंतर आहे ते आता पूर्ण झाल्याने या महिन्यात हप्ता येणे निश्चितच आहे. तर बांधवांनो, चिंता न करता थोडा संयम ठेवा. 20 तारखेच्या आत हा हप्ता खात्यात जमा होण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली असेल. म्हणजे 20 तारखेच्या आधी हा हप्ता संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो. आता दोन्ही योजना एकत्र येणार का? आता या संबंधीची वस्तुस्थिती सुद्धा जाणून घ्या. बहुतेकांच्या मनात हा प्रश्न आलेला आहे की एका योजनेचा हप्ता आला म्हणजे PM किसान योजनेचा हप्ता आला तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुद्धा मिळेल का? त्या संबंधीची अतिशय महत्त्वाची माहिती देत आहोत की काही शेतकरी बांधव विचारत आहेत दोन्ही योजनांचे हप्ते म्हणजेच PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेचे हप्ते एकत्र मिळतील का? आता याचं उत्तर आहे याची शक्यता आहे. म्हणजे मिळेलच याची कोणतीही गॅरंटी नाही. जर PM किसान योजनेचा हप्ता राज्य सरकारच्या माध्यमातून ट्रान्सफर झाला तरच काही बाबतीत दोन्ही हप्ते एकत्र येऊ शकतात. म्हणजे PM किसान योजनेचा हप्ता जर राज्य सरकारच्या माध्यमातून लाभार्थ्यांना मिळत असेल तरच त्या लाभार्थ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळू शकतो. पण एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. सध्या राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेसाठी कोणताही अधिकृत शासन निर्णय म्हणजे GR जाहीर केलेला नाही. म्हणून या योजनेअंतर्गत निधी अजून मंजूर झालेला नाहीये. आता या ठिकाणी तुम्ही चांगल्या पद्धतीने समजून घ्या की जेव्हाही कोणत्या योजनेसाठी निधी द्यायचा असतो म्हणजे लाभार्थ्यांना त्या योजनेचा लाभ त्यांच्या अकाउंटमध्ये द्यायचा असतो, बँकेच्या खात्यामध्ये द्यायचा असतो, तर त्या संबंधीचा निधी वितरणाबाबतचा GR राज्य सरकार सगळ्यात आधी काढते. परंतु तशा पद्धतीचा कोणताही GR महाराष्ट्र सरकारने काढलेला नाही. त्यामुळे PM किसान योजनेसोबत नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळेल या संबंधीची कोणतीही अधिकृत घोषणा राज्य सरकारकडून झालेली नाही. थोडक्यात सांगायचं म्हणजे PM किसान योजनेचा हप्ता लवकरच खात्यात जमा होईल, पण त्यासोबत नमो शेतकरी योजनेसाठी अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. महाराष्ट्रात आज जवळपास 93 लाख शेतकरी बंधू आहेत जे PM किसान योजनेसाठी पात्र आहेत आणि यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा समावेश नमो शेतकरी महासन्मान योजनेमध्ये सुद्धा झालेला आहे. पण यामध्ये एक अडचण अशी आहे की काही लाभार्थ्यांची लँड सीडिंग किंवा आधार सीडिंग प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. म्हणून त्या काही शेतकरी बंधूंना मागचा हप्ता मिळालाच नाही. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. ज्यांची लँड सीडिंग आणि आधार सीडिंगची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे ते आता पुन्हा PM किसान योजनेसाठी पात्र ठरले आहेत आणि तेच नमो शेतकरी योजनेसाठी सुद्धा पात्र ठरणार आहेत. जेव्हा राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेसाठी निधीचे वाटप सुरू होईल तेव्हा त्याची संपूर्ण अपडेट माहिती आपल्या चॅनलवर लगेच देण्यात येईल. पण एक गोष्ट निश्चित आहे की PM किसान योजनेचा हप्ता या महिन्यातच येणार आहे. त्याबद्दल लाभार्थ्यांनी कोणतीही काळजी करायची गरज नाही. जर आपल्याला थोडक्यात सांगायचं असेल तर आपण म्हणू शकतो की 9 जुलैनंतर केंद्र सरकार एक कार्यक्रम जाहीर करेल आणि त्यानंतर हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. हप्त्याची अधिकृत तारीख आणि घोषणा PM किसान पोर्टल किंवा त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर केली जाईल. शेतकरी बांधवांनो, अनेकांनी कमेंट्स आणि फोन कॉल्स करून
हप्त्याबाबत विचारलं, म्हणूनच ही माहिती तुमच्यापर्यंत मी योग्य रीतीने पोहोचवली, म्हणून खास हा व्हिडिओ बनवला आहे. आता एक विनंती आहे की ही माहिती जास्तीत जास्त बांधवांपर्यंत पोहोचवा, कारण त्यांना सुद्धा योग्य माहिती मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे. जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर ऑलला क्लिक करायला सुद्धा विसरू नका, की जेणेकरून अशा सर्व योजनांचे महत्त्वपूर्ण अपडेट्स सर्वप्रथम तुम्हाला मिळतील.